पण मला ते सांगायला बिले हसले राहिले. ऐक यांचा तेव्हा बाप लय राग आला भाऊ. गावातल्या चौकात लय राग आला. मा बाप तिकडं हे तर बाप रायफल उचलली. धाड 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 एकटीच गोळ्या ढागात आणल्या. काय तेव्हा बाप ढागातच गोळ्या आणतो. कधीतरी समोर आणा म्हणा. ग बसा मा बाप तुझ्याच नेम लावल मग. होय नको मग शांत बस. तू लावलाय माझ्यावर नेम डायरेक्ट इथं बस की. मालके बोला ना धनी. अगं पूर्व कुठे गेली? अहो ती पाणी प्यायला गेली आता इथंच होती. हा काय हा अभ्यास करते वाटतं आहे काय? हो. वय पेनीलाच आहे. आणि ते डान्स क्लासही लावलाय तिला. डान्स क्लास पण लावला? हो. तुमचं लक्ष आहे का लेकीकडे आणि मालकिनीकडे? होय काय काय खरंच का? पडशील इकडं सरळ बाजारची. बसती. मी ना पाणी प्यायला गेलते हे इकडच विसरून गेले माहितीये का? हा ना. काय म्हणा क्लास लावले तू डान्सचे? हो मग तुम्हाला नाही माहिती होय? नाही मला आता कळलं तुझी आई बोलली. हा डान्सचे क्लास लावले मी. तुम्हाला माहिती का दिवस रात्र नुसतं मी डान्सच करत असते. हो का? हा लयच भारी वाटतं मला. आवड आहे ना तिला? बरं मी काय म्हणतो मालकी, हा बोला ना धनी. हिचं आता लग्न करून टाकू आपण. आता एखादा मुलगा बघतो मी चांगला. लग्न? आणि लग्न कशासाठी? मला नाही करायचं इतक्या लवकर लग्न वगैरे. का नाही करायचं? अजून आहे ना माझं थोडी ना वय होऊन गेलंय. मला खूप आहे ना अजून डान्स शिकायचंय. खूप मोठे असे डान्सर बनायचंय माहितीये का तुम्हाला? बघा किती चांगले विचार आहेत आपल्या बोलीचे. विचार कर चांगले. पण मग आता काय म्हातारा झाल्यावर लग्न करते? मी कुठं नाही म्हणाली, करायचंच आहे. 2 वर्षांना करून टाकायचं आहे लग्न. मी खूप थोडी ना म्हातारी झालीये. हे बघ बोला. मला गावातून निरोप आलाय. गावातला जो पिवळा शिपाई नाही का आपल्या ग्रामपंचायतला, अगं ते नाही का सुका पाटील आपले हो. विरोधक, हो. हा त्याचं पोरग आहे. हा तर त्यानं ना काय केलं, त्याच्या पोरानं आपल्या गावातला ग्रामपंचायतचा शिपाई ना बंटी, हो माहिती आहे. त्याच्याजवळ निरोप पाठवला. हा तर त्याच्याजवळ निरोप पाठवला का तो बंटी मला असं बोलला का तुमची पोरगी सुका पाटलाच्या पोराला द्यावा बा. पण कसं देणार आपण? आपला आणि त्यांचा विरोध आहे. तुम्ही काय बोलताय धनी? तुम्हाला कळतंय का? विचार करून बोला जरा. पण मी मान्य केलंच नाही ना. मग तुम्ही हा बोला. म्हणून मी तुला सांगू राहिलोय मला तर द्यायचीच नाही. नाही नाही पण कसं आहे, पोरग चांगलं शिकलेलं आहे पण पोराचा नाही दोष. पण कायम स्वरूपी तो आपल्याला विरोधक राहतो. नाही नाही, विरोध हा माणसाचा कायम राहणार आहे. हो. आपली मुलगी काही वाईट आहे का दिसायला? किती स्थळ येतील आणि 2 वर्ष तसंही करायचं नाही. तुम्ही ते डोक्यात विचार आणू नका. काय त्यांच्याकडे मस्त धन दौलत संपत्ती आहे, पण त्या संपत्तीचं काय करायचं आहे? हा माणूस हा ना डाव धरून काहीही करतो, कळलं का? त्यामुळं आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमी नाही. त्याला तुम्ही काय म्हणजे उत्तरच देऊ नका. नाही उत्तर दिलंच नाही मी त्याला. तुम्हाला कळलं का? ज्यांची मागची कसर असेल तर त्यांना काय बदला घ्यायचा असेल तर आपल्याला काय माहिती तुम्ही सांगा. डाव उजरायचा असेल त्याला म्हणजे गावाला तो परत सांगल पहा बरं काट्यानं काटा काढला का नाही. पोरी बाहेर जाताना जपून जात जा. असा बाबूराव जवळ आला. मी ना जपूनच राहते. तुम्ही दोघं जरा जपून राहा म्हणजे झालं. कोणाची टाप नाही आपल्या घराच्या उंबऱ्याला यायला, कळलं का? अजून आपल्या गावात नाव चांगले नाही चालले तर समोरून असे घाबरतात. हा आपली एकुलती एक मुलगी आहे म्हणून आपण लाड करतोय, पण कोणाच्या मनात काय हे सांगता येत नाही. त्यामुळे तुला क्लास हे लावायचं, सर्व गोष्टी ना गाडीतून खाली उतरायचं नाही. बंदो काढ रे. आता काही दिवसा गोळ्या झाडता का तुम्ही? धनी तापले का काय एवढं अर्जंट? हॅलो पाटील जरा. हा तुझे मला निरोप दिला ना, हा 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 दिलत ना. त्या पोराला सांग नाही हा, त्या म्हणून. पाटलाच्या पलीकडच्या पाटलाच्या हा, नाही म्हणून. विरोधक पाटील आहेत त्यो, हा नाही म्हणून सांग. होणार नाही म्हणा. तुझ्या बापाची त्यांचे विरोधक आहे म्हणा ते. बर बर सांगतो हा तुम्हाला. आणि आता तुला तर माहिती आहे ना 15 वर्षापासून आमचाच सरपंच आहे. आहे ना पाटील, मला माहिती आहे ना, मी गावातच राहतो ना. आणि त्याच्या बापाने फक्त 5 वर्ष सरपंच पद भोगले फक्त, माहिती ना. हा हा माहिती ना. कोणाची टाप आहे का गावामध्ये आपली? अजिबात नाही तर हा. नादच खुळा पाटील तुमच्या विषय तरी गावात माहिती का? चल मग निरोप दे त्याला. म्हणू का मग? हो. ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर मी नाचते मी डोलते इश्काच्या दरबारात. घुंगराच्या तालावर पैशाच्या बोलावर. वा. छान छान छान. छान ना? छान येतं का नाही मला? हो. आताशी मी ना थोडा शिकले. पुढे जाऊन ना मी इतकी भारी शिकल ना
की मी सगळ्यांना अशी फिक्की पाडत. तुम्ही काळजीच नका करू, मी इतकं भारी नाचल ना की तुमचं नावच कमवून दाखवल. बघा तुम्ही आहे कोणाची लेख तू? तुमच्या दोघांची. बरं, तुला काही खायचं का? हा, मला भूक लागली आहे. अच्छा, चल हो, बरं. पाटील येऊ का? हा चल तू चल. जा तू सांगत तू निरोप. हा निरोप दे तेवढा. मम्मी चल ना, मला ना खूप भूक लागली आहे, मला काहीतरी खायला करून दे. थांब जरा, महत्वाचं बोलायचं आहे. एक कर, तिला नको नेऊ तिकडे, तिला इकडे जाण जेव्हा खावायला. हा चल आपण दोघं. चला जा इकडे बघू, घरी जमलं बंद. मला पण जमलं पाहिजे ना. मम्मी लवकर. चाल तुला घरात शिकेल, चाल काही चालवायची जरा बंद. शिकवतो. हा चल. धनी सोड आहे हा. त्या पोरांसारखं बोलायचं. कोण आहे? कोण आहे? अरे तू किती वेळ लावला, मला वाटलं माझा हात धरले मला ओळखशील. येड आहेस का तू? आणि तू असं डोळ्याला हात लावलाय, जर मला सांग कोण घरातला असेल आणि मी बोलले अक्षय, झालं का? मग हा ते गोंधळ कुठे गेलेत? ते गेलेत वाड्यात. हा का? हा, यायचे नाही ना? नाही येणार रे. कसं घाबरत आलं ना, मला माहिती. हा का? हा मग तुला नाही बघितलं का मला कसं तरी होतं. तू क्लासहून लय लवकर आली आज, मी तिकडेच वाट बघत बसलोय. अरे ते काय झालं, घरी लवकर बोलवलं मला पप्पांनी. काय तुझ्या पप्पांना कळतच नाही आणि माझ्या पप्पांना बी कळत नाही. हा काय कोणती दुश्मनी आणि काय विरोधक धरून बसलेत काय इथं पोरांचं विचारत नाही का त्यांना? तेच ना, आपलं एवढं चांगलं आहे दोघांचं, त्यांना कळत पण नाही. कशाला ही दुश्मनी पाहिजे? मग आपण दोघं एकत्र आलो ना, हा. मग यांची दुश्मनी मिटल. हा. मिटन का वाढन ती बी सांगता येत नाही बाबा. नाही नाही, आपण मिटवायची यांची नाही तर दुश्मनी. तो बाप हा एवढा निघतो एवढी बंदूक घेऊन, त्याचं तर लय अवघड आहे. हा? माझ्या बापला नाव ठेवू नको. मन सांगत बाप एवढीच बंदूक आहे ना. काय पण बोल नको, तुझं बापला हायटेड. नाही सांगतो माझ्या बापाकडे एवढीच पिस्तुली हा, ती वाजत नाही, गोळ्या संपलेल्या आहेत, पैसेच नाही गोळ्या घ्यायला. काय सांगू ते फक्त आतल्याच गोष्ट आपल्याला माहिती, फक्त तुला सांगतो. खरं की काय? नाही नुसतं बार करते फुस. म्हणूनच तर असं घेऊनच फिरतो करे तेव्हा. माझ्या बापाच काय काढी ती मग तू कसं मा बापच काढतो? नाही जे पत्र रायफल त्या बापाला ते सांगत होते. लय शहाणा. एकदा गावात आमचे माझ्या बापात नेहमी बांधले, तो बापालाच रायफल घेऊन आज हे चलन तसं खाली पडलं. टाकत गोळी. घाबरे मस्करी करू नको. खरं ते सांगितलं तुला, राग येतो खरं बोललं तर. आणि मग माझ्या बापाला कोण बोललो मला राग नाही येणार, तर मग काय होणार? अगं राग नको येऊन देऊ, पण मला ते सांगायला बिले हसले राहिले. ऐक एकदा तेव्हा बाप लय राग आला भाऊ. गावातल्या चौकात लय राग आला. मा बाप तिकडं हे तर बाप रायफल उचलली, धाड 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 एकटीच गोळ्या ढागात आणल्या. काय तो बाप ढागातच गोळ्या आणतो, कधीतरी समोर आणा म्हणा. बसा, मा बाप तुझ्याच नेम लावल. मग अय नको, मग शांत बस. तू लावलाय माझ्यावर नेम डायरेक्ट इथं बस की. बरं आहे बाबा तुझं. अं? मी घेईन ते. काय म्हणते? आपण फिरायला जाऊ की रे? फिरायला जाऊ? हा, तुझ्या बापाची रायफल लपून ठेव, मग आपण फिरायला जाऊ. बाकी काही नाही. मीच घाबरेटर आहे तू. नाही ढाकात गोळी आणतो, ढाकातून डायरेक्ट माझ्यावर पडली, मग अवघड व्हायचं ना. चेष्टा केली तुझी. चेष्टा केली. बरं मी घेईन ते, आपण खरंच जाऊ फिरायला आज, बरं का? हात जायचंय? हा, मस्त तू अशी कार वगैरे घेऊन ये, मी अशी मस्त बसल. अरे कार येडी तिकडे बघ, दिसली का? अरे कार डायरेक्ट गेट पैसे आणून लावली. मला तीच भीती वाटती की तुझा बाप आला आणि मारली गोळी तर मग काय अवघड का? तू चल पटके जाऊ. मग चल चल जाऊ लगेच. हे दे ठेवून इथं. हा, तुझा बाप नाचून अभ्यास करीन, वाचून अभ्यास करीन, ते वाचून अभ्यास करीन, नाचन ते, जाऊ दे मरते. चल चल लवकर, चल 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 चल. बाप बघायच्या अगोदर. अरे तुझी लईच भारी गाडी आहे रे. हा माझ्या बापालाच काम नव्हतं त्याच्यामुळे मी आणली. अयो थांब एसी लावतो. एसी लाव, एसी लईच मस्त आहे रे. चल. अगं मालकीन आपली पोरगी कुठे आहे? अहो धनी असेल इथं कुठेतरी. एवढे काय सारखे तुम्ही पोरीची काळजी करताय? माझं काही लक्ष नाही काय म्हणून. पण तुझं लक्ष असतं तर मग ती कुठे गेली असते का? तुझं काम नाही का विचारायचं? अहो जाईल, इथंच असेल कुठे तर येईल ती. आपले कामगार कुठे? कामगाराला बोलव बरं, आवाज दे. गोट्या, अंजली, रुक्मिणी, छोट्या, दगड्या. काय झालं मालकीनबाई? कुठे होता तुम्ही? इथं काम करत होतो आम्ही. पूर्वा दिसली का? नाही कुठंच नाही दिसली मालकीनबाई. सकाळपासून नाही दिसला. तुमचं लक्ष नसतं का?
मग आमचं लक्ष मी तिच्याकडे तुम्हाला किती वेळेस सांगितले की तिच्यावर लक्ष ठेवायचं. लहान आहे ती अजून, तिला कळत नाही. कशासाठी ठेवलंय तुम्हाला इथे? 1 तासापासून नाही ती, काय 1 तास झालाय. ते सगळं खरंय मालकीनबाई, आमचं लक्ष होतं पण काय माहिती अचानक आता तुम्ही बोलवलं म्हणून आम्हाला तू गप्प बस. तुझं काही लक्ष नसतं. तू छोट्या मुलीगत करते. नेहमी तुला गेल्या वर्षीपासून सांगते लक्ष देत जा, एक काम कमी करत जा पण तिच्यावर लक्ष ठेवत जा. आणि तुझं काय ग? मी काम करत होते वावरमध्ये. काय करत होती? काम करत होते वावरमध्ये. मी पण नाही बघितलं. छोट्या तू काय करत होता? मी फुलाला पाणी देत होतो. सर्वच काम करत होते. सगळेजण मालकीनबाई आम्ही सगळेजण अरे काम बाबा, करत होतो. असं कसं होईल हो? बाबा. कोणी? या ठेकेदार या. नमस्कार. काय लक्ष आहे नाही तुमचं? मग तर लक्ष आहेच ना आतापर्यंत. फक्त 1 तास झालाय. 1 तासापूर्वी नाही फक्त पोर आमची. काय झालं? ते सुका पाटील नाही का, हा त्याचं पोरग अक्षर. काय? काय झालं? सुका पाटलाचं पोरग अक्षर नाही का, हा त्याच संग तुमची पूर्व मोठ्या गाडीत गेली बापरे. शहराच्या दिशेने. ए चल बंद दुकान पटकन. बट्या अरे बापरे, आपल्या इज्जती हात टाकला. बदल दे. मी तुम्हाला त्या दिवशीच बोलत होती काही तर होणार आहे ह्या गोष्टी. अरे आलं का? पहा ना मालकीनबाई मला धक्का तुम्ही तयारी करा पटकन सर्वे. चला पाठीमध्ये आला. चला घेतला का? चला आज त्याला सोडायचंच नाही आपण. तू स्वतः बघितला? आणि मग माझ्या डोळ्याने बघितलंय मी. कोणत्या दिशेने गेले ते? शहराच्या या दिशेने गेले तिकडं. ताई, मी हो, उसळ दारे धरीत होतो, मी बघितलं, आलो पळत छोट्या कुठे गेला? तू काटे आणायला गेला सर? छोट्याला म्हणा गाडी काढ पटकन. कुठल्या दिशेने गेला चला आम्हाला दाखवा. छोट्या गाडी काढ. ओ धनी चला पटकन. चला चला. बापरे. होय हा. जेवण तर लयच मस्त होतं रे. मला लय आवडलं बरं का रे. बरं मी कांतो ऐक. हा काय? ए उतर लवकर ये, चल पटकेस. हा हा आणि बघितलं ना लय गोंधळ होईल माहिती का. 1 तर तास 1.5 तास झाला आपण बाहेर गेलोय माहिती का. हा खरंय बाबा ते. रे मला तर आज लयच मज्जा आली माहिती का. अगं माझ्या संग लग्न केलं ना, आयुष्यभराची मज्जा आहे. जेवण कसं होतं? लयच मस्त होतं. मी काय म्हणतो बघ, यांची काय राजकीय दुश्मनी, आपलं लग्न झालं काय यांची दुश्मनी बी. काय झालं? कुठं गेलती तो? मी मावळात मुली कुठं गेलती तो? रायफल कुठं घेऊन गेलता? हे कोण आहे? कामगार आहे ना? पाटील काय झालं? काय झालं तर मी पाटील आहे मी. शांत बस. 1.5 तास झाला त्याचा माझ्या पोरीला घेऊन पळाला. हा काय याची लायकी आहे का? एक मिनिट अक्षय, तू तर एक तर विरोधक आमचा. हा, मी सरपंच झालोय म्हणजे पाटलामुळं झालोय, बाबुराव पाटलामुळं. बरोबर बरोबर. हा, तू विरोधक आणि तू कसं काय हिच्या बरोबर? हा, अरे ते गोळ्या घालील ना बाप तिचा. विरोध्यांचं राजकारण आहे ते. हा, आमच्या प्रेमात थोडी कशाला पाहिजे विरोध? आमची काय चुकी बरं सांगा बरं. प्रेम? तुमचा प्रेम आहे का? प्रेम मग काय? मी काय ते पूर्वा? हा आहे ही आपली इज्जत घालवायला कमी करणार नाही. कसलं प्रेम? तुला तुझ्या बापानं सांगितलं ना? सरपंच ह्याच्या बापानं सांगितलं ह्याला. मला माझ्या बापाचा बी विरोध काय? तुझ्या वडिलांना सांगितलंय का? त्यांचा विरोध आहे. हा, काय तू सांगितलं होतं म्हणाल माझं हा. प्रेम आहे, मग काय त्यांचा विरोध आहे? हा ठीक आहे, मी या मताचा आहे. हे असं हे जे प्रेम आहे ना यांचं, आता तू तिच्याकडे आज आला होता का ही तुझ्याकडे आली होती? नेमकं काय मला ते सांगा नाही, पहिले. मी आज- काय झालं होतं पूर्वा? ह्यो आला होता माझ्याकडं. हा. मग आम्ही बसलो होतो. मग मीच त्याला किती स्वतः वर्षापासून आहे तुमचं प्रेम? आमचं तसं आम्ही एकमेकाला खूप वर्षापासून ओळखतो. ओळख आणि प्रेम कधीपासून झालंय तुमचं? 2 वर्षापासून. 2 वर्षापासून झालं. बाबुराव पाटील, मी त्यांच्या पार्टीचा नाही सरपंच. मी कोणाच्या पार्टीचा सरपंच आहे? तुम्ही आपल्या पार्टीचे. हा, माझा रोजचा फिरायचा रस्ता. मी चाललो, बरं झालं योगायोगाने आलो बरं का. जे मन जुळलेले असतात ना, हा, तर हे जे आहे ना मन जुळलेले, तर हे राजकीय वैमनस्य तुमचं म्हणजे आपलं आणि त्यांचं बरोबर जवळजवळ 20 वर्षापासून आहे. 15 वर्ष आपणच सरपंच बरोबर, तुमच्यामुळं मी हो. बरोबर आहे. आणि 5 वर्षच एकदा फक्त एक पंचवार्षिक त्यांच्याकडे गेली होती याच्या वडिलांकडे बरोबर. पण हे झालं राजकीय वैमनस्य. पण यांचं जर प्रेम असेल तर हे वैमनस्यच मिटून जाईल ना कायमचं, विषयच राहणार नाही. पडतंय का तुम्हाला? सरपंच तुम्ही म्हणशाल तसं. मी म्हणेल तसं नाही, मला त्यांच्या भावना समजतात. आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. हा, आलं तुमच्या लक्षात? तुम्ही माझ्यावर सोडून द्या.
हे राजकीय वैमनस्य मिटून जाईल. तुझ्या वडिलांना पण मी सांगून टाकीन आणि तुमचं लग्न अगोदर लावून टाकू आपण. तुझ्या वडिलांना न सांग, त्यांचा विरोध आहे ना. हा. हा, तुझा बाप आहे ना पाटील आहे, पण आडगा पाटील आहे तुझा बाप. खरं सांगतो तुला. बरोबर. हा? ते काय ते नुसतीच पिस्तूल आता ते जाऊ दे. हे काय आमच्या पाटील हा नुसते आतापर्यंत बंदुकीचा वापरच नाही, नुसत्या टाकात गोळ्या मारल्यात आमच्या पाटलांनी पण. आता तेवढा पावर आहे बाकडे त्यांच्या पाटलाकडे पण आता काही गोळ्याच नाही त्यांच्या पिस्तोलामध्ये. आता काय चालू आहे नाही त्यांच्या पाटलाचं काय चालू आहे का आतापर्यंत काही नसू द्या. आपल्या तुम्हाला पुढं खाली ऐका, मानवायला तसं उठायला नाही, तसं कोणाला दोष नाही द्यायचा. तिचे वडील आहेत, ऐकून घ्या. वैमनस्य त्यावेळेस मिटेल की ज्यावेळेस आता यांची सोय लग्न जमेल ना, दोन्ही मिळून एक आणि गावचा विकास होईल. या विरोधामुळे काय होतंय माहितीये का, गावचा विकास होईना. मी जरी आहे तर त्यांचे काही सीट निवडून आले ग्रामपंचायतमध्ये विरोध, हा की काही ठराव मंजूर करता येत नाहीत, काही करता येत नाही. आणि यामुळे काय होईल, यांच्या लग्नामुळं हा पूर्ण गावचाच विकास होऊन जाईल ना. गावचा विकास विरोधच राहणार नाही ना. कोणते ठराव, रस्ता करायचा मंजूर, पाणी टाकी इथं बांधायची मंजूर. हा लक्षात येतंय तुमच्या. नाही ते म्हणते बरोबर. हा ते आपलं देवस्थान कबर्गमध्ये टाकायचं, तिथं काहीतरी आडवांचं घालायचं. तिच्या बापाचं काम. एक सांगतो बरं का, देवस्थानचा विकास होईल, हा सगळाच विकास होऊन जाईल. आलं तुमच्या त्यांचा विकास होईल. होणारच त्यांचा विकास. म्हणजे आता दोन पाटील एकत्र आले, विशेष नाही राहिलं ना, नाही नादच खुळा. खरं हा? सरपंचाचं एकदम बरोबर बोलले हा सरपंच. मग आता काय करायचंय जसं तुम्ही म्हणतात तसं. पाटील बाई. तुम्ही जे म्हणता तसं हा सरपंच मग साहेब. चालेल. त्या काठ्याने भेटत तुम्ही अरे चला चला रे, चला कामाला लागा. चला, चहा पाणी प्यायला. चला, ए, कामाला चल लागा. अक्षय, चला तुमचं लग्न मी लावून देतो. हा? सरपंचामुळे वाचला. हा. तू जा, चाल जा. कामाला तुझं काम आहे. चला कामगार आहे. चला चला, ये. हा. चला चहा पाणी प्यायला.